ओके, ठीक आहे. तर आपण आतापर्यंत काय पाहिलं? फर्स्ट ऑफ ऑल आपण हब पाहिला. ओके. त्यानंतर आपण काय पाहिलं? ब्रिज पाहिला आणि त्यानंतर आपण स्विच पाहिला. ओके. आणि हब, ब्रिज आणि स्विच हे आपण पाहिलं. तर आज फोर्थ आपलं डिव्हाइस राउटर. ठीक आहे. आता हब मध्ये काय आहे? हब मध्ये कोलिजन डोमेन सेम आहे. कोलिजन डोमेन सेम. ओके. ब्रिज मध्ये पण काय आहे? कोलिजन डोमेन डिफरंट आहे. ओके. म्हणजे आपण काय पाहिलं होतं? जो इश्यू हब मध्ये होत आहे तो ब्रिज आणि स्विच मध्ये नव्हता होत, पण याच्यामध्ये कसं ब्रॉडकास्ट डोमेन सेम आहे. ब्रॉडकास्ट डोमेन कसा आहे? सेम. ठीक आहे, सेम. तर स्विच मध्ये पण काय आहे? कोलिजन डोमेन डिफरंट. हे समजलंय ना? आणि ब्रॉडकास्ट डोमेन सेम. ओके. हे समजलं ना? चॅट बॉक्स मध्ये मला आन्सर कर. ओके. आता आपण बघूया राउटर. हा, आता आपण काय बघूया? राउटर. तर राउटर मध्ये काय आहे? आता मी एक डायग्राम काढते इथे. इथे आपला एक, ठीक आहे. आता डायग्राम म्हणजे काय? हा एक स्विच आहे. ठीक आहे, हा एक स्विच आहे आणि हा स्विच आपण इथे आयएसपी कडून एक लिंक घेतली. ठीक आहे. इथे पण हा एक स्विच आहे आणि इथे एक आपण आयएसपी कडून लिंक. तर या स्विच मध्ये माझा एक पीसी कनेक्ट आहे इथे, आणि या स्विच मध्ये इथे पण एक कनेक्ट आहे पीसी. ठीक आहे. पण हे माझं नेटवर्क आहे, हे वालं, हे माझं मुंबईचं नेटवर्क आहे. ठीक आहे, मुंबई. हे वाले जे नेटवर्क आहे ते माझं पुणेचं नेटवर्क आहे. आणि तसंच सपोज इथे पण मी काय केलं, इथे एक मला एक पीसी मी कनेक्ट केला. ठीक आहे, इथे. आ- आणि हे माझं नेटवर्क असेल सपोज दिल्लीचं. ठीक आहे. आता आपण हब, ब्रिज आणि स्विच बघितला. तर स्विच मध्ये काय आहे की कोलिजन डोमेन डिफरंट आहे, म्हणजे कोलिजन नाही होणार, पण ब्रॉडकास्ट डोमेन सेम आहे. ब्रॉडकास्ट डोमेन सेम म्हणजे काय की त्या नेटवर्क मध्ये जेवढे पण डिव्हाइसेस असणार त्या डिव्हाइसला सगळ्यांना तो मेसेज जाणार. पण आता सपोज इथे मुंबई आहे, पुणे आणि दिल्ली. तर हा एरिया जो झाला पुणेचा, म्हणजे हे जे नेटवर्क झालं हे स्वतःचं पुणे साईडचं नेटवर्क, त्याला आपण काय बोलणार? लॅन. ठीक आहे. लॅन म्हणजे काय? एक प्रायव्हेट नेटवर्क. ठीक आहे. मुंबईचं नेटवर्क पण काय बोलणार? लॅन नेटवर्क. दिल्लीला पण काय बोलणार? लॅन. लॅन म्हणजे काय? लोकल एरिया नेटवर्क. लोकल एरिया नेटवर्क. ठीक आहे, लोकल एरिया नेटवर्क. आता हे झालं लॅन. आता मग या लॅनची ट्रॅफिक आपल्याला एकमेकांना कम्युनिकेशन करायचं या ट्रॅफिकचं. ठीक आहे. म्हणून एक डिव्हाइस नवीन आपण क्रिएट केला. ठीक आहे, इथे एक त्या इंजिनियरनी. तर हा डिव्हाइस काय करतो? या सगळ्यांचं कम्युनिकेशन केव्हा करतो? म्हणजे ज्याचं रिक्वायरमेंट आहे त्याच करतो. ठीक आहे. मग इथे आपण एक डिव्हाइस क्रिएट करून आपण एक लिंक टाकली. तर हाच डिव्हाइस म्हणजे काय की राउटर. आता हा राउटर जो आहे, ठीक आहे, आता याच्यामध्ये काय आहे ना, कोलिजन डोमेन प्लस ब्रॉडकास्ट डोमेन हे वेगवेगळे आहेत. म्हणजे हा जो डिव्हाइस आहे याच्या आतमध्ये कसं झालं, ठीक आहे, याच्या आतमध्ये जेवढे पण इंटरफेस आहेत तर हे कोलिजन डोमेनला पण वेगवेगळे पाथ तर आहेच आहे, पण ब्रॉडकास्ट डोमेन पण याच्यामध्ये वेगवेगळे पाथ आहेत. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये ब्रॉडकास्ट पण इश्यू नाहीये आणि कोलिजनचा पण इश्यू नाहीये. म्हणजे हब मध्ये कोलिजन डोमेन सेम आहे. ठीक आहे. आणि ब्रिज मध्ये कोलिजन डोमेन डिफरंट आहे पण ब्रॉडकास्ट डोमेन सेम आहे. तसंच स्विचचं पण आहे. फक्त या दोघांमध्ये फरक काय? ब्रिज हा सॉफ्टवेअर बेस्ड आहे आणि स्विच काय? हार्डवेअर बेस्ड.
म्हणजे राउटर मध्ये आपण काय बोलू शकतो, कोलिजन अँड ब्रॉडकास्ट डोमेन इज डिफरंट. ठीक आहे, डिफरंट. म्हणजे काय होणार की एखादा जर सिग्नल इथपर्यंत आला, ठीक आहे, तर आपल्याला पाहिजे तोच सिग्नल आपण इकडे देणार. इथे ब्रॉडकास्टिंग मध्ये हा सेम मेसेज इथे परत इथे ट्रान्सफर होणार नाही. ठीक आहे, समजलं? हो समजलं. ही कोलिजन नको व्हायला म्हणूनच ह्या गोष्टी ऍडव्हान्स असतात ना. हो, म्हणजे आता टेक्नॉलॉजी पण कशी बिल्ड झाली, टेक्नॉलॉजी मध्ये पण एक मिनिट. व्हॉइस येतोय माझा, स्क्रीन विजिबल आहे? हो आहे. ओके, आहे. ठीक आहे. ओके, आता हे बघ, सुरुवातीला काय झालं की हब डिव्हाइस होता आणि हब मध्ये आता आपण काय करतो की आता हे याचं फंक्शनिंग वेगळे, हबचं वेगळे, राउटरचं वेगळे, ब्रिजचं वेगळे, स्विचचं वेगळे. म्हणजे कुठल्या ठिकाणी आपली ट्रॅफिक कशी आपल्याला पाहिजे त्यानुसार ते डिव्हाइसेस आहे. आता मक्स आपण कुठेही नाही लावत, ठीक आहे, राउटर पण कुठेही नाही लावत आपण. जेव्हा बाहेरून एखादी लिंक येते ती डायरेक्ट राउटर वरती टर्मिनेट होते मक्सच्या थ्रू. ठीक आहे, आधी ती मक्स वरती येते, मग मक्स वरून राउटरला जाते, मग आपला राउटर नंतर मग आपल्या स्विचला कनेक्ट होतो, मग स्विच सर्व्हरला कनेक्ट होतो. समजलं? म्हणजे मी हे यासाठी सांगते, एक बेसिक आयडिया ज्या असतात याच्यामध्ये, म्हणजे किती ब्रॉडकास्ट डोमेन, किती कोलिजन डोमेन. मेन म्हणजे तर ब्रॉडकास्ट डोमेन आणि कोलिजन डोमेन मध्येच खूप कन्फ्युजन असतं, कारण की तो डोमेन वर्ड आल्यावरती असं वाटतं काहीतरी टेक्निकल शब्द वापरला है ना. तर याच्यामध्ये क्लिअरिटी आहे का तुम्हा सर्वांना? हो आहे. ओके ओके, ठीक आहे. आता राउटर मध्ये काय आहे ना, की राउटर काय करतो, राउटरचं फंक्शन काय आहे की तो ना पाथ सिलेक्ट करतो. म्हणजे आता आता सपोज मला इकडनं इकडे जायचे, तर हे याचा पाथ कुठला आहे घेणार, किंवा मला इकडे जायचं, तर सपोज मला ना दिल्लीला यायचंय, ठीक आहे, कुठून, मुंबईवरून. तर माझ्याकडे किती पाथ आहे तिथे, माझ्याकडे हा एक पाथ आहे. कोणता? मुंबईवरून मी डायरेक्ट पुण्याला जाईल. ठीक आहे, मुंबईवरून मी पुण्याला जाईल आणि नंतर मग मी दिल्लीला येईल. आणि दुसरा एक पाथ आहे माझ्याकडे, मी मुंबईवरून डायरेक्ट दिल्लीला जाईल, है ना. सॉरी. तर राउटरचं काय फंक्शनिंग आहे की जो पाथ आहे तो सिलेक्ट करायचा. ठीक आहे, म्हणजे पाथ सिलेक्शन. पाथ सिलेक्शन हे कशाचं फंक्शन आहे, राउटरचं. यालाच आपण या प्रोसेसला काय बोलतो, राउटिंग. ठीक आहे, आता स्विच जे फंक्शन करतो, ठीक आहे, त्याला काय बोलणार, स्विचिंग. ठीक आहे, आता हा जो राउटर आहे, ठीक आहे, आपले जे राउटर आहेत, सपोज माझा हा राउटर आहे, या राउटर मध्ये माझे एवढे इंटरफेस आहेत. ठीक आहे, या सगळ्यांना मी लिंक कनेक्ट केल्यात माझ्या. ठीक आहे, तर आता या राउटरला जेवढे इंटरफेस असणार ना, तेवढे याचे ब्रॉडकास्ट डोमेन वेगवेगळे असणार. आधी आपण स्विच मध्ये काय बघितलं, ब्रॉडकास्ट डोमेन एक म्हणजे काय, की हा जो स्विच आहे याचे एवढे इंटरफेस आहेत. ठीक आहे, आता हा ब्रॉडकास्ट मेसेज असेल, तर ह्या इंटरफेस कडे जर हा इंटरफेस दुसऱ्या इंटरफेसला जर म्हणजे ब्रॉडकास्ट मध्ये काय होतं की सगळ्यांना तो मेसेज जातो या इंटरफेसला. ठीक आहे, म्हणजे इथे सपोज 4 पीसी आहेत, 4 पेक्षा जास्त पण असू शकतात. इथे काय होतं ब्रॉडकास्ट मध्ये, आता सपोज हे 4 आहेत इंटरफेस, तर 4-1 म्हणजे 3, म्हणजे एवढे रिप्लिकेशन क्रिएट होतात आणि त्या पूर्ण पोर्टला जातात स्विच मध्ये. तसं राउटर मध्ये नाहीये. आणि राउटरचा सिम्बॉल असा आहे, ठीक आहे, म्हणजे कसा, असा गोल काढायचा असा, आणि मग नंतर इथे बाण करायचं. मी जरा मोठा काढते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. ठीक आहे, असा आणि हा असा, म्हणजे सॉरी,
आणि असा. ठीक आहे. स्विच कसा असतो? स्विच असा सिम्बॉल असतो स्विच. म्हणजे आपण डायग्राम मध्ये बघतो ना, कशावरून समजायचं हा आहे राउटर, हा आहे स्विच. ठीक आहे. हबला सिम्पली असं करतात, हा आहे हब. ठीक आहे. आणि हे जे सेपरेट सेपरेट नेटवर्क आहे, पुणे, मुंबई आणि दिल्ली, तर हे तर लॅन आहेत. पण आता हा बाहेरचा जो नेटवर्क आहे ना, हा ISP चा एवढा नेटवर्क, किंवा हा नेटवर्क जो बाहेरचा नेटवर्क असतो, त्याला काय बोलतो आपण? वॅन, वाईड एरिया नेटवर्क. वाईड एरिया नेटवर्क. ठीक आहे. एनी इश्यू? हे सिंपल सिंपल गोष्टी आहेत, समजतीलच, असं एवढं हे नाहीये. ठीक आहे. म्हणजे राउटिंग मध्ये काय होतं, जो सिंगल ब्रॉडकास्ट डोमेन आहे ना, तो मल्टीकास्ट ब्रॉडकास्ट डोमेन मध्ये कन्वर्ट होतो. ठीक आहे. राउटरचं मेन फंक्शन काय आहे, की डिफरंट डिफरंट नेटवर्क सोबत कम्युनिकेट करतो. म्हणजे हा मुंबईचा नेटवर्क आहे, हा दिल्लीचा, आणि हा पुणेचा नेटवर्क. राउटर काय करतो? वेगवेगळ्या नेटवर्कला हे करतो. ठीक आहे. ओके. अजून, आणि आता राउटर मध्ये आता तुम्हाला हे माहितीये का, की हाफ डुप्लेक्स, फुल डुप्लेक्स काय असतं? आता सपोज हा ए आहे, हा बी आहे. ठीक आहे. हा ए फक्त बी ला मेसेज करू शकतो एका वेळेला. ठीक आहे. एका वेळी हे दोघं एकमेकांशी नाही बोलू शकत. जेव्हा ए बी ला मेसेज मेसेज सेंड करणार, त्याच्यानंतरच फक्त बी ए ला मेसेज सेंड करू शकतो. म्हणजे हे काय झालं? हाफ डुप्लेक्स. काय झालं? हाफ डुप्लेक्स. म्हणजे एका वेळी एकच, जसं वॉकी टॉकी, आपण एखादा सिग्नल, म्हणजे हॅलो, मी विनीता आहे, आणि ओव्हर. मग नंतर विक्रमादित्य काय बोलणार, की मी विक्रमादित्य आहे, मग ओव्हर. ओव्हर म्हणजे काय, की एका वेळी एकदाच त्या ट्रान्समिशन मीडियम मधून सिग्नल जाऊ शकतो. जर एका वेळी दोघं बोलले तर त्या सिग्नल मध्ये मिक्सिंग होऊन एरर क्रिएट होतो. ठीक आहे. पण फुल डुप्लेक्स म्हणजे काय? ए आणि हा बी, तर हे एका वेळी कम्युनिकेशन करू शकतात. म्हणजे आपण जसं फोनवर बोलतो, तर आपल्या एकमेकांचा व्हॉइस मिक्स होतो का त्याच्यामध्ये? नाही. आपल्याला वेगवेगळा आवाज ऐकायला येतो, एका वेळी दोघे जण बोलू शकतात, तर ह्याला बोलतात फुल डुप्लेक्स. ठीक आहे. तर राउटर हा फुल डुप्लेक्स मध्ये काम करतो. ठीक आहे, राउटर. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हणजे एक असतं ना, की काय बोलतात, एकदम बेसिक पासून स्टार्ट केलं, तर नंतरला म्हणजे स्टार्टिंगचे काही लेक्चर्स आहेत ना, याच्यामध्ये गेले तर नंतरला टेक्नॉलॉजी खूप इझी वाटायला लागते आपल्याला. ठीक आहे. तर आता मी तुम्हाला ना हे सांगते, पुढचा टॉपिक घेते मी. सगळ्यांचा फेवरेट म्हणजे OSI मॉडेल. ठीक आहे. OSI मॉडेल. आता OSI मॉडेल मी लगेच नाही स्टार्ट करते, तर एक एक्झाम्पल देते मी तुम्हाला. ठीक आहे. तर हा माझा एक पीसी आहे. ठीक आहे. आता पीसी ला मी लॉग इन केलं, आणि मला काय करायचं आहे ना, की एका जीमेलचं एक अकाउंट आहे माझं, ते मला ओपन करायचंय माझं. ठीक आहे. तर मी काय करणार, सर्वात सुरुवातीला जीमेलच्या ऍप्लिकेशन वर जाणार. म्हणजे आता हे जे आता ऍप्लिकेशन्स आहेत ना, सर्व तुम्हाला स्क्रीनवरती दिसतात आहे. युट्यूब आहे, झूम आहे. काही पण गोष्ट आपल्याला जेव्हा आपल्या डिव्हाइस वर करायची, तर आपण सगळ्यात सुरुवातीला काय चेक करतो, हे कुठल्या ऍप्लिकेशन नुसार आपण ती प्रोसेस एक्झिक्यूट करू शकतो. सपोज मला व्हॉट्सअप आहे. आता व्हॉट्सअप मध्ये काय आहे, की सुरुवातीला माझं व्हॉट्सअपचं एक ऍप्लिकेशन आहे. ठीक आहे. मग ऍप्लिकेशन व्हॉट्सअपचं, जर कोणाला मेसेज सेंड करायचा असेल तर. त्याच्यानंतर माझं झूम आहे,
जर मी कोणाशी मीटिंग अटेंड करते तर, ठीक आहे. नंतर माझं हे युट्यूब आहे, जे मला युट्यूब सर्व्हर मधून पाहिजे तो डेटा मला मी घेऊ शकते. ठीक आहे. हे माझं नोटपॅड आहे. तर नोटपॅड थ्रू मी काय करते, मी तुम्हाला टीच करते. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, की कोणतीही गोष्ट आपल्याला ऍक्सेस करायची असेल, तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याकडे काय पाहिजे, ऍप्लिकेशन पाहिजे. ठीक आहे, ऍप्लिकेशन. आता ऍप्लिकेशन म्हणजे काय, की स्टेप बाय स्टेप एक लॉजिक क्रिएट केलेलं असतं, त्याला इम्प्लिमेंटेशन केलेलं असतं. म्हणजे आता व्हॉट्सअपचा कोणीतरी प्रोग्राम लिहिला ना, की व्हॉट्सअपवर येणार, मग चॅटमध्ये जाणार, मग चॅटमध्ये आपण तिथे विंडो ओपन केल्याच्या नंतर तिथे हे कीपॅड येणार, मग टाईप करणार, मग टाईप झाल्याच्या नंतर तो सेंड होणार. ह्या सगळ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस. जसं की युट्यूब वरती गेल्यावर पण आपण पहिले युट्यूबचे ऍप्लिकेशन ओपन करणार, नंतर सर्च मध्ये जाऊन आपण पाहिजे ते आपण टाईप करणार, त्याच्यानंतर मग ते त्या सर्व्हरला रिक्वेस्ट पाठवणार. तर हा स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे. ठीक आहे. आता ऍप्लिकेशनलाच आपण काय बोलू शकतो, स्टेप बाय स्टेप लॉजिक इम्प्लिमेंटेशन. ठीक आहे. म्हणजेच काय, एक ऍप्लिकेशनला असं बोलू शकतो. ठीक आहे. मग आता जर मला जीमेल वरती माझं बघायचंय जीमेलचं अकाउंट, तर स्टार्टिंगला काय येतं, http:// ठीक आहे. नंतर आपण काय करतो, gmail.com, म्हणजे आपण असं टाईप केल्याच्या नंतर. पण आपण फक्त काय करतो, gmail.com एवढंच टाईप करतो. त्याच्या पुढे काय लागतं, HTTP. तर HTTP म्हणजे काय, HTTPचा फुल फॉर्म आहे हायपर टेक्स्ट ट्रान्समिशन किंवा ट्रान्सपोर्ट प्रोटोकॉल. ठीक आहे. आता हे ट्रान्समिशन आहे की ट्रान्सपोर्ट आहे, तुम्ही ते बघून घ्या एकदा. ठीक आहे. आय थिंक ट्रान्सपोर्ट आहे का ट्रान्समिशन, आय डोंट नो. मी थोडी कन्फ्युज झाले. ठीक आहे. पण कन्सेप्ट काय आहे, HTTP म्हणजे जे टेक्स्ट टेक्स्ट मध्ये जो फॉर्म आहे, ठीक आहे, तो कन्वर्ट करायसाठी हा हे आहे. ठीक आहे. हा प्रोटोकॉल आहे. तर आता ऍप्लिकेशन मध्ये मी जेव्हा जाते, ठीक आहे, आता हा माझा एक पीसी आहे, हा पीसी. आता या पीसी मध्ये काय आहे ना, तो पीसी आहे ना, मी जरा खाली ड्रॉ करते. हे बघ, हा माझा पीसी आहे. ठीक आहे. आणि ह्या पीसी वरती हे इथे युजर आहे. ठीक आहे. युजर म्हणजे मी. आता इथे कुठेतरी ना एक सर्व्हर आहे. सर्व्हर हा काय, ऍप्लिकेशन सर्व्हर. म्हणजे जर मला जीमेल वरती जायचंय, तर तो तो जो वेब पेज येतो ना आपल्याला समोर, पेज, ठीक आहे, जसं युट्यूब जायचं, युट्यूबचं आधी पेज येतं. जर आपलं अकाउंट असेल तर त्याच्यावरती येतं की क्रिएट न्यू अकाउंट, किंवा ऑलरेडी अकाउंट आहे तर साइन इन येतं. ठीक आहे. तर हे ऍप्लिकेशन सर्व्हर आहे. ठीक आहे. आता सपोज ऍप्लिकेशन वरती आपण आलो, त्याच्यानंतर आपल्याला त्यातला डेटा ऍक्सेस करायचा आहे, मग त्याच्यासाठी एक वेगळं सर्व्हर असतं. तर हे काय, डाटाबेस सर्व्हर. असे वेगवेगळे सर्व्हर आहेत. आता आपल्या बँकमध्ये पण काय आहे, वेगवेगळे सर्व्हर आहेत, खूप सारे सर्व्हर आहेत. मग आता हे युपीआय साठी वेगळं आहे, डेटाबेस साठी वेगळं आहे, त्यांचं चेक्स जे आपण विड्रॉ होतात त्याच्यासाठी वेगळं आहे. म्हणजे असे, म्हणजे वेब बँकिंग साठी वेगळं आहे, मोबाईल बँकिंग साठी वेगळं सर्व्हर आहे, एटीएम साठी वेगळं सर्व्हर आहे. म्हणजे युजर काय करतो, एकाच स्क्रीनवरून, एकाच ऍप्लिकेशन मधून वेगवेगळ्या गोष्टी आपण ऍक्सेस करतो, पण त्याच्यासाठी सर्व्हर हे वेगवेगळे असतात. म्हणजे आपल्याला काय वाटतं, जेव्हा आपण युट्यूब वरती जातो, युट्यूबचं लॉग इन जेव्हा करतो, त्यासाठी ते ऑथेंटिकेशन करायसाठी वेगळं सर्व्हर असणार. युट्यूबवर आपण सर्च करतो, ती सर्च म्हणजे काय, की आपल्याला कुठला डेटा पाहिजे, तर आपण कीवर्ड टाकतो. म्हणजे मला पाहिजे CCNA कोर्स. ठीक आहे. तर मी टाईप करणार. तर त्या लिस्टमध्ये, म्हणजे त्यांच्याकडे जी लिस्ट आहे, त्यांच्याकडे जो डेटा आहे, तो सर्च करणारा सर्व्हर वेगळा, आणि ऍक्च्युअल ज्या ठिकाणी तो डेटा असेल तो सर्व्हर वेगळा. म्हणजे अशा बऱ्याच टाइप्स आहेत. ते डिपेंड करतं की डिझाईन काय आहे. ठीक आहे. आता इथे तुम्हाला समजलं
की हा ऍप्लिकेशन सर्व्हर आहे, हा डेटाबेस सर्व्हर आहे. तर सुरुवातीला मी काय केलं, ऍप्लिकेशन वरती गेले. मग काय आहे ना, माझं म्हणजे ऍप्लिकेशन वरती, ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण काय आहे ना, एखादी वेबसाईट असेल तर www असं येतं. आता याचा www चा काय आहे, वर्ल्ड वाईड वेब. ठीक आहे, वर्ल्ड वाईड वेब. वेब म्हणजे काय, कम्प्लीट नेटवर्कचं जे हे कम्प्लीट नेटवर्क, म्हणजे एक प्रकारचं नेटवर्कचं कम्प्लीट जाळं. ठीक आहे, म्हणजे जगभर पसरलेलं. ठीक आहे. आता मी जी गोष्ट इथे लिहितेय, ठीक आहे, हे मी लिहिले ऍप्लिकेशन सर्व्हर किंवा एखादा वर्ड लिहिते मी. आता इथे मला पीसी मध्ये मी काहीतरी टाईप केलं, ठीक आहे. तर टाईप केल्याच्या नंतर मी काय इथे लिहिले, इंग्लिश मधून लिहिले, ठीक आहे. सर्व्हर www हे आपल्याला समजतं. पण इथे जे काय लिहिलं, आता सपोज इथे जे काय लिहिलं, तर ते पीसी ला आतमध्ये कळतं का, ही लँग्वेज नाही. त्यांना कुठली लँग्वेज कळते, त्यांना डिजिटल लँग्वेज कळते. आता सपोज एक मिनिट, आता व्हॉट्सअपचा डेटा आहे आपल्याकडे, किती वेगवेगळे व्हॉट्सअप आहे. परत आपण एखादी फाईल क्रिएट करतो एक्सेल वरती, तर ती फाईल एक्सेल वरतीच म्हणजे आपण शोधताना काय होतं, की एक्सेलच्या फाईल मध्ये ती दिसते. ठीक आहे, म्हणजे आपण एक्सेल नंतर पेंट मध्ये जर आपण एखादी फाईल केली तर ती पेंटच्या फॉर्मॅट मध्ये दिसते. जर एखादं डॉक्युमेंट आहे तर ते टेक्स्टच्या फॉर्मॅट मध्ये, म्हणजे MP4 म्हणजे व्हिडिओ असेल तर, है ना, MP3 म्हणजे ऑडिओ असेल तर. तर हा डेटा आहे, कुठलाही गोष्ट म्हणजे डेटा आहे, पण ह्याचं फॉर्मॅट वेगळे. त्या डेटाचं फॉर्मॅट काय आहे, वेगवेगळे. तर मग ह्या डेटाचं फॉर्मॅट एक वेगवेगळं का करावं लागलं, कारण की कुठल्या फॉर्मॅट मध्ये आपल्याला डेटा पाहिजे, त्यासाठी त्यासाठी पण हे काय म्हणजे कुठल्या फॉर्म मध्ये प्रेझेंट करायचं. ठीक आहे, म्हणजे त्याचं लेआउट काय पाहिजे, फॉर्मॅट म्हणजे टेम्पलेट काय पाहिजे, याच्यासाठी एक म्हणजे प्रेझेंटेशन कसं होणार. ठीक आहे, मग त्याच्यानंतर सपोज माझा हा पीसी म्हणजे ए आणि हा पीसी बी आहे. ठीक आहे, किंवा हे नको एक्झाम्पल घ्यायला. हा ठीक आहे, किंवा आपण आता हा सर्व्हर, हा डेटाबेस सर्व्हर ते युजर. ठीक आहे, आता जेव्हा मला काय झालं, माझं इथे लॉग इन क्रिएट, मी ऍप्लिकेशन सर्व्हर मधून मी लॉग इन वगैरे क्रिएट केलं. ठीक आहे, ओके, हायपर ट्रान्सफर, ओके ओके, ठीक आहे. आता मी तुम्हाला हे सांगत होते की सुरुवातीला मी ऍप्लिकेशन सर्व्हर मध्ये गेले. त्याच्यानंतर मग काय झालं, मी काहीतरी टाईप केलं मला जे हवं ते. मग नंतर डेटाबेस सर्व्हर मधून तो डेटा मला मिळाला. ठीक आहे, तोच डेटा आपल्याला कुठल्या फॉर्म मध्ये पाहिजे, MP4 MP3, म्हणजे त्याचं फॉर्मॅट काय आहे ते एक डिसाइड होतं. आता त्याच्यानंतर जेव्हा मी हा डेटा ऍक्सेस करायला जाणार युजर आणि ह्या डेटाबेस मध्ये, तर इथे एक ना, हा झाला सोर्स आणि हा झाला डेस्टिनेशन. आय थिंक हा कलर व्यवस्थित नाही दिसणार. ओके, तर हा झाला सोर्स आणि हा झाला डेस्टिनेशन. आणि याच्यामध्ये ना एक सिक्युअर कनेक्शन बिल्ड होतं डेटा ट्रान्सफर करताना. ठीक आहे, इथे एक वेगळं सेशन क्रिएट होतं. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग या पीसी ला पण एक पोर्ट नंबरिंग असते, मॅक ऍड्रेस असतो, IP ऍड्रेस असतो याच्यामध्ये. जेव्हा आपण डेटा आपण सर्व्हर मधून, आता सर्व्हर एंडला पण पोर्ट नंबर, परत मॅक ऍड्रेस आणि IP ऍड्रेस या गोष्टी असतात. आता मग याच्यामध्ये काय आहे, की हे सर्व पण एकमेकांना आधी पाठवतो, त्याच्यामध्ये एक कनेक्शन बिल्ड झालं पाहिजे ह्या दोघांमध्ये. सेशन तर क्रिएट झाला, सेशन क्रिएट, पण सेशन क्रिएट झाल्याच्या नंतर सुरुवातीला काय, एक सिक्युअर कनेक्शन बिल्ड व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर मग तो सेशन काय करतो, त्याच्यामध्ये डेटा ट्रान्सफर करतो. म्हणजे सुरुवातीला हे जे सेशन आहे म्हणजे सोर्स आणि डेस्टिनेशन यामध्ये पहिले कनेक्शन
जर तो सिक्युअर डेटा असेल तर पहिले हे कनेक्शन फॉर्म होणार, त्याच्यानंतर तो डेटा आपण ट्रान्सफर करतो. ठीक आहे. आता ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, तर आता आपण सगळ्यात पहिले काय हे ऍप्लिकेशन बघितलं, नंतर तो कुठल्या फॉर्मॅटमध्ये प्रेझेंट करतो ते बघितलं, त्याच्यानंतर एक सेशन क्रिएट होतं त्याच्यामध्ये ते पाहिलं, त्याच्यानंतर मग आपण तो सिक्युअर होण्यासाठी आधी एक कनेक्शन बिल्ड होतं ते पाहिलं. आता इथपर्यंत म्हणजे काय, ऍप्लिकेशन सर्व्हर मध्ये गेल्यावर म्हणजे तो ऍप्लिकेशन लेअर असतो, ऍप्लिकेशन लेअर. त्याच्यानंतरचा लेअर कुठला, प्रेझेंटेशन लेअर, प्रेझेंटेशन. मग कुठला लेअर, सेशन लेअर, सेशन. आणि त्याच्यानंतर कुठला, ट्रान्सपोर्ट. ठीक आहे, ट्रान्सपोर्ट. म्हणजे ट्रान्सपोर्ट काय की तिथे टीसीपी युडीपी कनेक्शन फॉर्म होतं, आधी कनेक्शन फॉर्म होतं, त्याच्यानंतर पण आता ही राउटिंग होईल. आता हे सर्व्हर काय आपलं इथल्या इथे मी ड्रॉ केले तेवढं नसतं ना, है ना. तर हे कसं असतं, इथे मध्ये खूप सारे राउटर्स आहेत. ठीक आहे, ठीक आहे, याच्यामध्ये स्विचेस आहेत. ठीक आहे. मग आता ट्रान्सपोर्ट नंतर इथे कुठला लेअर येतो, नेटवर्क लेअर. नेटवर्क लेअर मध्ये काय असतं, याच्यामध्ये राउटिंग पार्ट होतो, त्याच्यानंतर असतो डेटा लिंक लेअर. जो डेटा लिंक म्हणजे हा राउटरच्या नंतर हा स्विच पर्यंत डेटा येतो, आणि त्याच्यानंतर असतो फिजिकल लेअर. फिजिकल लेअर म्हणजे आपल्या केबल मधून तो डेटा बाहेर जातो, आपल्या लिंक मधून दुसऱ्या नेटवर्क कडे. म्हणजे हा एक पीसी आहे माझा, ज्याच्यामध्ये आपण ऍप्लिकेशन वरती गेलो, नंतर मग सपोज ते ऍप्लिकेशन व्हॉट्सअप आहे, तर त्याचं प्रेझेंटेशन कशामध्ये होतं, एक टेक्स्ट फॉर्म मध्ये. त्याच्यानंतर तो सिक्युअर सेशन क्रिएट करतो. मग ट्रान्सपोर्ट लेअर मध्ये टीसीपी युडीपी काय यूज होणार ते तो डिसाइड करतो. त्यानंतर राऊट म्हणजे राउटिंग होते त्याच्या नेटवर्क लेअर मध्ये. आयपी ऍड्रेस, आयपी ऍड्रेस यूज होतो याच्यामध्ये. नंतर डेटा लिंक म्हणजे स्विच, आणि नंतर फिजिकल फॉर्म. इथपर्यंत आयडिया आली की मी काय सांगते. याच्यामध्ये कुठे पण या सिक्वेन्स मध्ये तुम्हाला थोडा पण म्हणजे डाऊट आहे ते मला सांगा. नाही समजले. ठीक आहे. आता मेन कसं, हा आपला पीसी आहे, हा पीसी कशाला कनेक्ट आहे, सॉरी, हा माझा एक पीसी आहे आणि हा एक पीसी. ठीक आहे, ए बी. तर हे माझं आपलं डीआर आहे आपलं, आणि हे आहे डीसी. ठीक आहे. मला काय डेटा इथून इथपर्यंत मी काहीतरी पिंग मारते. ठीक आहे. तर आता होणार काय या केसमध्ये, आपल्या इथं एक राउटर आहे, इकडे एक राउटर आहे, हा ये डीआरडीसी ची लिंक आहे. ठीक आहे. मग हा राउटर मधून परत इकडे एका स्विच मध्ये कनेक्शन येणार. ठीक आहे, हा वाला स्विच. आता स्विच मधून हे कनेक्शन इकडे पीसी कडे. सेम सेम काय होणार, इथून परत आपल्या इथे एक स्विच असणार आहे, स्विच. ठीक आहे. नंतर मग स्विच पासून हे. तर हा पार्ट जो आहे, हा पार्ट हा काय झाला, वॅन पार्ट. ठीक आहे. आता माझा हे नेटवर्क जे आहे ते डीआरचं नेटवर्क झालं, हे नेटवर्क जे आहे माझं डीसीचं नेटवर्क झालं. हा माझा डीआरचा लॅन आहे, हा माझा डीसीचा लॅन आहे. ठीक आहे, एवढं समजतंय. आता याच्यामध्ये मी कुठलं तरी ऍप्लिकेशन यूज केलं इथे, त्याच्यानंतर तो कुठल्या फॉर्म मध्ये, त्याच्यानंतर सेशन क्रिएट होतं, मग ट्रान्सपोर्ट. आता ट्रान्सपोर्ट लेअर पर्यंत ना डेटा कुठल्या फॉर्म मध्ये असतो, म्हणजे एक ह्या तिसऱ्या लेअर पर्यंत. ठीक आहे. तिसरे म्हणजे कोणते, की ऍप्लिकेशन, नंतर सेशन, नंतर ट्रान्सपोर्ट. सॉरी, इथे प्रेझेंटेशन आहे, सॉरी, प्रेझेंटेशन आणि हा ट्रान्सपोर्ट, प्रेझेंटेशन, मग ट्रान्सपोर्ट. ठीक आहे. तर हा डेटा जो असतो ना एका प्युअर फॉर्म मध्ये असतो, प्युअर डेटाच्या फॉर्म मध्ये असतो, प्युअर डेटा. याच्यानंतर ट्रान्सपोर्ट लेअर, मग नेटवर्क लेअर, मग डाटा लिंक लेअर, आणि फिजिकल लेअर. आता फिजिकल लेअर म्हणजे काय, आपली ही केबल स्विच पासून ते इथपर्यंत गेलेली.
ठीक आहे, ही फिजिकल लेअर येते. म्हणजे हा डेटा वायर्ड पण असू शकतो, वायरलेस पण असू शकतो, प्युअर करंटच्या फॉर्म मध्ये तो डेटा असतो. ठीक आहे, मग हा डेटा या स्विच मध्ये आला का मग तो काय होतो, डेटा लिंक लेअर. म्हणजे इथे आपण स्विच हा डिव्हाइस वापरतो. डेटा लिंक लेअर मध्ये काय वापरतो आपण, स्विच. आणि हा स्विचिंग मध्ये आपण ऍड्रेसिंग वापरतो ना, मॅक ऍड्रेसिंग वापरतो, मॅक ऍड्रेसिंग इथपर्यंत. ठीक आहे, मग हा डेटा हा राउटर कडे जातो. राउटर मध्ये नेटवर्क होतं ना, वेगवेगळ्या नेटवर्क. आता हा वेगळा नेटवर्क आहे, हा वेगळा नेटवर्क आहे, हा DR चा नेटवर्क. आणि हा नेटवर्क कुठला आहे, हा एक ISP ची लिंक आहे, त्याचा वेगळा नेटवर्क. ठीक आहे, मग या राउटरला इकडे एक ISP च लिंक आहे, याचा नेटवर्क. आणि या राउटरच्या ह्या इंटरफेसला DC चं नेटवर्क. मग आता हे नेटवर्क लेअर मध्ये काय होतं, आपण हे राउटर यूज करतो. ठीक आहे, राउटर राउटर. आणि इथे IP ऍड्रेसिंग यूज करतो आपण ऍड्रेसिंग मध्ये. आता IP ऍड्रेसिंग मध्ये पण IPv4 आणि IPv6 हे दोन फॉर्म आहेत. ठीक आहे, आपण हे डिटेल मध्ये पाहणार आहेत. मोस्टली IPv4 हे खूप इम्पॉर्टंट आहे. आपण स्विचिंग मध्ये आपण STP पाहणार आहेत. ठीक आहे, ट्रान्सपोर्ट लेअर मध्ये काय असतं, TCP UDP पोर्ट वेगवेगळे हे बघणार आहे आपण. तर आपला जो पार्ट आहे, आपण ह्या 3 लेअर मध्ये जास्त खेळणार आहेत. कुठल्या, ट्रान्सपोर्ट, नेटवर्क, डेटा लिंक आणि फिजिकल. फिजिकल मध्ये पण आपल्या काय फक्त केबलिंगचा पार्ट आहे. म्हणजे हे जे 4 लेअर आहेत, ट्रान्सपोर्ट, नेटवर्क, डेटा लिंक आणि फिजिकल, याचा आपण जास्तीत जास्त अभ्यास करणार आहे. जास्तीत जास्त पार्ट नेटवर्किंगचा, म्हणजे इथपर्यंतच. राउटरच्या नंतर काय होतं, त्या ऍप्लिकेशनचं काय होतं ते आपण कधी बघतो का, नाही. तर आपल्याला शिकताना नेटवर्किंग मध्ये हा पार्ट जास्त आहे. म्हणजे सेशन, प्रेझेंटेशन आणि ऍप्लिकेशन हे मोस्टली सॉफ्टवेअर इंजिनियर किंवा आपण जास्त तो पार्ट नाही बघत. ऍप्लिकेशन टीम जास्त ते पार्ट पाहते. इथपर्यंत क्लॅरिटी आली? हो हो आली. ओके येस मॅम. ओके, ठीक आहे. तर आता सीन असा आहे, एक मिनिट. आता मी तुम्हाला आता जे सांगितलं ना, ते OSI मॉडेल आहे. ठीक आहे, OSI, ओपन सिस्टीम इंटरकनेक्शन. ओपन सिस्टीम इंटरकनेक्शन. ठीक आहे, OSI. आता याच्यामध्ये पहिला लेअर म्हणजे ऍप्लिकेशन लेअर, ऍप्लिकेशन. ठीक आहे, सेकंड लेअर म्हणजे प्रेझेंटेशन. ठीक आहे, थर्ड लेअर सेशन लेअर, फोर्थ ट्रान्सपोर्ट लेअर. पोर्ट. सॉरी, हा बरोबर, नेटवर्क. नेटवर्क. नंतर सिक्स काय, डेटा लिंक. डेटा लिंक. 7 फिजिकल. ठीक आहे, आता आपण OSI मॉडेलला काय बोलतो लेअर सांगताना, पहिला लेअर कुठला आहे, आपण म्हणतो फिजिकल आहे. पण तो डेटा तू ट्रान्समिट करतो की रिसिव्ह. ठीक आहे, आता या केसमध्ये तू डेटा जर रिसिव्ह करत असेल तर तुझा फर्स्ट लेअर कुठला झाला, सगळ्यात फर्स्ट लेअर. तू डेटा आता इथे रिसिव्ह करतो, तर हा फिजिकल लेअर झाला. नंतर म्हणजे इथे इथे डेटा आहे ना, हा फिजिकल लेअर. मग नंतर डेटा लिंक लेअर, मग नंतर नेटवर्क लेअर. म्हणजे हा जाताना असा आहे, आणि येताना मग कसं होतं, हा फिजिकल, हा डेटा लिंक, हा असा. ठीक आहे, म्हणजे जाताना आणि येताना. म्हणजे एखादं जर जात असेल तर तो अशा वेने जाणार, ऍप्लिकेशन, प्रेझेंटेशन, सेशन, मग फिजिकल लेअर. मग दुसरीकडे येताना मग त्याचे सेम लेअर, फिजिकल, डेटा लिंक, नेटवर्क आणि ट्रान्सपोर्ट आणि प्रेझेंटेशन. म्हणजे A पासून B पर्यंत डेटा म्हणजे जेव्हा ट्रान्सफर होते तेव्हा. पण आता ह्या लेअरला कधी पण ऍप्लिकेशन लेअरला लेअर 7 बोलतात, आणि फिजिकल लेअरला लेअर 1, लेअर 2, लेअर 3, लेअर 4, लेअर 5 आणि लेअर 6.
मी मुद्दामून हे लिहिले 1 2 3 4. पण तुम्हाला माहित असावं म्हणून, पण कोणी पण विचारलं व्हॉट इज द फर्स्ट लेअर ऑफ ओएसआय मॉडेल, सांगताना फिजिकल सांगायचं. ठीक आहे. जास्तच ऍडव्हान्स असेल तो व्यक्ती तर तुम्ही सांगू शकता की ते डिपेंड करतं, पण एक तुमच्या माहितीसाठी मी हे सांगितलंय. ठीक आहे. आता हे काय ना, हा जो ओएसआय मॉडेल आहे, ओएसआय मॉडेल, रिसिव्ह करायचं असेल तर फिजिकल पासून सांगायचं असं आहे का? हा म्हणजे बघ, आता तो रिसिव्ह करतोय ना डेटा. ठीक आहे. आता हाच पार्ट आहे, हा वाला, हा पीसी म्हणजे हा एक पीसी आहे. ठीक आहे. हा वाला पीसी माझा, तर तो काय करणार, ऍप्लिकेशन मध्ये जाणार, मग त्याचा प्रेझेंटेशन फॉर्म मध्ये काय असेल तो हा म्हणजे तेच टेक्स्ट. झालं ना, म्हणजे हा, रिसिव्ह करायचा आणि मग डाटा रिसिव्ह, तर हा म्हणजे ऍप्लिकेशन हा काय मधनं झाला, स्टार्ट करणार ना. ट्रान्सपोर्ट करतोय. हा, ट्रान्सपोर्ट. मग रिसिव्ह करताना काय होणार, की पहिले फिजिकल लेअर, मग डेटा लिंक, मग नेटवर्क, म्हणजे असं. फिजिकल लेअर म्हणजे काय, की सगळ्यात पहिले हा, किंवा म्हणजे इथे येणार तो फिजिकल, मग नेटवर्क, असं म्हणजे इथूनच. म्हणजे तसं हे होणार. मी एक तुम्हाला माहितीसाठी सांगते, की जेव्हा कोणी असं, म्हणजे मला एकदा विचारलेलं की इट इज पॉसिबल दॅट ऍप्लिकेशन लेअर इज अ फर्स्ट लेअर. तर म्हणजे मी तेव्हा थोडी गोंधळले होते, पण आमच्या सरांनी सांगितलं होतं. तर मी तेव्हा सांगितलं होतं, इट डिपेंड्स वेदर द डेटा इज रिसिव्हिंग ऑर वी आर ट्रान्सफरिंग द डेटा, असं. तर मग तेव्हा त्याला समजलं म्हणजे मला काय बोलायचं. ठीक आहे. आणि मग याच्यानंतर आता मी तुम्हाला काय सांगत होते. ठीक आहे. आता हा जो लेअर आहे ना, ओएसआय मॉडेल जो आहे, तर ओएसआय मॉडेल काय होतं, हा आयएसओ म्हणून आयएसओनी बनवलेला ही एक ना ऑर्गनायझेशन आहे. ठीक आहे. आता आयएसओचा फुल फॉर्म काय आहे ना, ते तुम्हाला होमवर्क आहे. आयएसओचा फुल फॉर्म हे सर्च करा, ओएसआय मॉडेलची हिस्ट्री. ठीक आहे. आता ओएसआय मॉडेल मध्ये कसं होतं, की एक ऑर्गनायझेशन आहे, तिने काय केलं ना, की हे 7 लेअर बनवले, की बाबा डेटा म्हणजे आपल्याला जर 2 डिव्हाइस मध्ये कम्युनिकेशन करायचं असेल, तर आपण असं डिझाईन असेल त्याचं. ठीक आहे. पण हा ओएसआय मॉडेल कधीच इम्प्लिमेंट झाला नाही, कधीच नाही. म्हणजे आपण जो आता यूज करतो ना, तो आहे टीसीपी आयपी मॉडेल. कुठला? टीसीपी आयपी. टीसीपी आयपी. आता टीसीपी आयपीचा फुल फॉर्म काय? ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल. ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल. आणि स्लॅश काय? आयपी म्हणजे इंटरनेट प्रोटोकॉल. इंटरनेट प्रोटोकॉल. ठीक आहे. हा, तर याच्यामध्ये काय झालं ना, यामध्ये तर हा वाला जो पार्ट होता, कुठला वाला? ऍप्लिकेशन लेअर, प्रेझेंटेशन लेअर आणि सेशन लेअर, हा एकत्र बनवला त्यांनी. आणि यालाच काय बोलले? ऍप्लिकेशन. ऍप्लिकेशन लेअर. ठीक आहे. आता याच्यामध्ये HTTP, ठीक आहे, HTML हे यूज होतं कशामध्ये? या ऍप्लिकेशन मध्ये. आता हे प्रेझेंटेशन आहे ना, प्रेझेंटेशन, याच्यामध्ये HTML यूज होतं. आणि ऍप्लिकेशन मध्ये, इथे लिहिते मी, ऍप्लिकेशन मध्ये काय? HTTP. आणि प्रेझेंटेशन मध्ये HTML प्रोटोकॉल यूज होतो. आता सेशन मध्ये कसं आहे ना, सेशन मध्ये 2 प्रोटोकॉल यूज होतात. कोणते? SQL आणि NFS. ठीक आहे. आता SQL आणि NFS, आता SQL चा फुल फॉर्म काय आहे? स्ट्रक्चरल क्वेरी लँग्वेज. स्ट्रक्चरल क्वेरी लँग्वेज. आणि NFS चा नेटवर्क फाईल सिस्टीम. आता या दोघांचं काम काय? याच्यामध्ये हा जास्त सिक्युअर आहे, म्हणजे ऑथेंटिकेशन जास्त करतो. म्हणजे दोन सेशन जेव्हा दोघांमध्ये, सोर्स आणि डेस्टिनेशन मध्ये जेव्हा सेशन क्रिएट होतं एक म्हणजे, ठीक आहे, तर त्याचं ऑथेंटिकेशन जास्त असतं. आणि NFS मध्ये ऑथेंटिकेशन. NFS मिनिंग काय म्हटलं? NFS चा फुल फॉर्म आहे नेटवर्क फाईल सिस्टीम. म्हणजे हा प्रोटोकॉल काय करतो ना, की सपोज ए आणि बी दोघं इथे, ठीक आहे, हे दोघं आहेत, यामध्ये एक सेशन क्रिएट सुरुवातीला होणार.
म्हणजे तो डेटा संपेपर्यंत. जसं आपण आपलं कधी बँकचं लॉग इन घेतलंय, बँकेचं लॉग इन, तर तो स्टार्टिंगला ना खूप वेळ घेतो, नंतर बँकेचं ऍप्लिकेशन आहे ना ते लॉग इन होतं, थोडस तो हे टाइम घेतो. मग त्या वेळेत ना तो सिक्युअर हे होत असतं. एखादं बँकिंग ट्रान्झॅक्शन पण होत असताना लॅपटॉप वरती तिथे ना आपल्याला लिहून येतं की तुम्ही पॉवर ऑफ करू नका किंवा पेज क्लोज करू नका. म्हणजे त्याच्या बॅकएंडला ना ते चेक करत असतात, सिक्युरिटी चेक असतात ते, म्हणून तो टाइम लागत असतो. पण आता जर माझं खूप महत्वाचं काम आहे तर मी एसक्यूएल वापरणार. आता सपोज माझं याचं काम आहे कुठलं, झोमॅटो, स्विगी, मला फक्त ऑर्डर पटपट आल्या पाहिजे. तिथे माझं काय हे नाहीये की म्हणजे फक्त पेमेंटच्या वेळेला थोडासा वेळ घेतं ते, नाहीतर तुम्हाला पटकन शो करतं की कुठले म्हणजे कुठले कुठले हे आहेत त्याच्यामध्ये आयटम्स आहेत सर्व. म्हणजे डिपेंड करते की तुम्हाला काय हवं, म्हणजे तुमचं रिक्वायरमेंट काय त्याच्यानुसार. ठीक आहे. आता त्याच्यानंतर हा ट्रान्सपोर्ट लेअर जो आहे, ट्रान्सपोर्ट लेअर, त्याच्यासाठी एक त्यांनी आता हा जो टीसीपी आयपी आहे ना, टीसीपी आयपी हा कुणी क्रिएट केला माहितीये का? डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स, हे अमेरिकेची मिलिटरी आहे, त्यांनी क्रिएट केलाय. कोणतं? हे डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स. ठीक आहे. तर आता तेव्हा एक युद्ध काळाची परिस्थिती होती, तर आता हे आयोसने तर क्रिएट केलं, पण ते कधी इम्प्लिमेंटच नाही केलं. ते फक्त म्हणजे एक डॉक्युमेंटेड पार्ट राहिला. पण टीसीपी आयपी असं होतं की ह्या अमेरिकेच्या मिलिटरी वाल्यांनी काय केलं की असं हे क्रिएट केलं. आता म्हणजे त्याच्यामध्ये आता फर्स्ट 3 लेअर जे आहेत ओएसआय मॉडेल मधले, त्यांचा तो ऍप्लिकेशन लेअर आहे. ठीक आहे. आता ट्रान्सपोर्ट लेअर मध्ये ना त्यांचा ट्रान्सपोर्ट लेअरच आहे हा पण, हा ट्रान्सपोर्ट लेअर. इथे आपण काय TCP/UDP हे वापरतो. याला काय बोलतात? ट्रान्सपोर्ट लेअर. ठीक आहे. आता हा नेटवर्क लेअर जो आहे त्यालाच इंटरनेट लेअर बोलतात. इंटरनेट लेअर. ठीक आहे. आयपी म्हणजे काय? इथे आपण आयपी यूज करतो. ठीक आहे. इथे आपण पोर्ट नंबर यूज करतो, पोर्ट नंबरिंग म्हणजे ऍड्रेसिंग स्कीम इथे पोर्ट नंबरिंग, आणि इथे आयपी ऍड्रेस यूज करतो. आणि हा जो पूर्ण पार्ट आहे हा फिजिकल आणि हा, तर इथे ह्यांनी हा काय केला, हा ह्यांचा हा वाला लेअर आहे म्हणजे फिजिकल लेअर. समजलं? येस मॅम. हा जो फिजिकल लेअरलाच ते ना नेटवर्क ऍक्सेस लेअर बोलतो. नेटवर्क ऍक्सेस लेअर. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय की तुझं लॅन, इथरनेट, परत केबल, परत कनेक्टर्स, फायबर केबल. ठीक आहे. आता असा पार्ट येतो. याच्यामध्ये तुझा आयपी म्हणजे इंटरनेट प्रोटोकॉल, इंटरनेट प्रोटोकॉल. आता टीसीपी म्हणजे काय, ट्रान्समिशन, हे आपण नंतर पण पाहणार आहोत. आता मेन काय लक्षात ठेवायचं, फिजिकल लेअर म्हणजे तिथे काय आहे, फिजिकल लेअर मध्ये केबल्स आहेत. डेटा लिंक लेअर मध्ये काय, इथे स्विचिंग होते. डेटा लिंक लेअर मध्ये स्विचिंग. नेटवर्क लेअर मध्ये राउटिंग होते. ट्रान्सपोर्ट लेअर मध्ये काय होतं, तिथे टीसीपी युडीपी हे असतात प्रोटोकॉल्स. ठीक आहे. म्हणजे होस्ट टू होस्ट कम्युनिकेशन होते इथे, होस्ट टू होस्ट. ठीक एंड आहे. टू एंड. हा, एंड टू एंड. हा. आता हा डेटा कोणत्या फॉर्म मध्ये असतो, हे एक मेन आहे. डेटा लिंक लेअर मध्ये डेटा जो असतो तो फ्रेमच्या फॉर्म मध्ये असतो. फ्रेम्सच्या फॉर्म मध्ये, म्हणजे डेटाचा फॉर्म आहे फ्रेम. जसं इथं फिजिकल लेअर मध्ये प्युअर करंट असतो, प्युअर करंट, प्युअर करंट म्हणजे 0101 प्युअर करंट बिट्सच्या फॉर्म मध्ये. नंतर फ्रेमच्या फॉर्म मध्ये. नेटवर्क मध्ये काय असतं, पॅकेटच्या फॉर्म मध्ये डेटा असतो. आणि
ट्रान्सपोर्ट लेअर मध्ये सेगमेंटच्या फॉर्म मध्ये असतं, सेगमेंटच्या फॉर्म मध्ये. आणि ट्रान्सपोर्ट लेअर नंतर इथला जो पार्ट आहे त्याच्यामध्ये डेटा प्युअर डेटा असतो, त्याच्यामध्ये काय आपण त्याला वेगवेगळ्या फॉर्म मध्ये नाही बोलत. ठीक आहे, इथपर्यंत काय अडचण? समजलं सर्व? नाही मॅडम. हो समज. काय झालं येस रवी? मॅडम. समजलं? येस ओके येस समजलो. ओके ओके. मॅम हे ऍप्लिकेशन लेअर, प्रेझेंटेशन लेअर, सेशन लेअर जे असतं ना, हा हा हॅलो, हा बोल हे ना. जे हे सॉफ्टवेअर लेअर असतात का हे तीन? हो हो हो, हे सॉफ्टवेअर लेअर आहे, म्हणजे तुझ्या पीसीच्या आतमध्ये. आणि बाकी मग हार्डवेअर लेअर. आणि हा ट्रान्सपोर्ट लेअर ना ह्या दोघांना जोडण्याचं काम करतो. त्याला असं पण बोलतात, हे कोणता? खालचे 3 हार्डवेअर आणि हे म्हणजे तू कुठल्या हा तरी बुक मध्ये वाचलं असेल, सॉफ्टवेअर लेअर. हा हे ट्रान्स हा, हा तेच म्हणत होते. यालाच हार्डवेअर लेअर पण बोलतात, खालच्या तिघांना. आणि मग सॉफ्टवेअर लेअर असतात ते वरचे 3. हा ठीक आहे, आता आपण बघूया. आता मी हे दाखवते, याचे हेडर्स कसे क्रिएट होतात ते बघूया आपण. ठीक आहे, आता आपण हे शिकलो. मी परत एकदा लिहिते. आता सगळ्यात सुरुवातीचा लेअर कुठला आहे आपल्या इथे? ऍप्लिकेशन लेअर. नंतर प्रेझेंटेशन, त्याच्यानंतर सेशन, नंतर ट्रान्सपोर्ट. ठीक आहे, मग नंतर नेटवर्क, डाटा लिंक. पण आपण अभ्यास करताना कधीच TCP IP नाही घेत, हाच म्हणजे फॉर्म वापरतो OSI मॉडेलचा, फिजिकल. ठीक आहे, आता सपोज माझ्याकडे एक मला 50 रुपीज आहेत, 50 रुपीज ते मला कोणाला तरी पाठवायचे. ठीक आहे, सपोज आज मी पोहे खायला गेले तर माझं बिल विक्रमादित्यने पे केलं, तर मला त्याला परत फोन पे करायचे 50 रुपीज. आम्ही काहीतरी खाल्लं तर कॉन्ट्रू त्यांनी माझं तिथे पे केला. तर मी काय केलं, फोन पे वरती गेले. मग फोन पे वरती पहिले ऍप्लिकेशन वरती गेले. ठीक आहे, म्हणजे इथं काय झालं, हे कुठला तो प्रोटोकॉल यूज झाला, मग इथे 500 रुपीज झाले. ठीक आहे, 500 रुपीज. आता हे 500 रुपीज जे आहेत, हा झाला माझा डेटा. काय झालं? डेटा. 500 रुपीज म्हणजे आता हा जो डेटा आहे या सेशन लेअर पर्यंत ना, हा माझा असा डेटा असणार आहे. आता त्याच्यानंतर इथे काय आहे ना, की हा कुठल्या फॉर्म मध्ये प्रेझेंट करायचा, टेक्स्ट मध्ये, है ना, टेक्स्ट मध्ये. नंतर एक सेशन क्रिएट होणार, म्हणजे विक्रमादित्यचा फोन आणि माझा फोन याच्यामध्ये एक सेशन क्रिएट होणार. त्याच्यानंतर हा जो कम्प्लीट डेटा आहे ना, या कम्प्लीट ह्याला डेटा म्हणते मी. ठीक आहे, माझा हा डेटा जो तो जेव्हा ट्रान्सपोर्ट लेअर मध्ये येतो ना, तेव्हा त्याला एक हेडर लागतं इथे. इथे TCP किंवा UDP असं काहीतरी असणार पुढे, म्हणजे पाठवायचं कुठे. आणि हा माझा डेटा, कोणता डेटा? हा वाला डेटा, हाच पूर्ण डेटा हा इथे. मग नंतर परत या सगळ्याच एक पॅकेट, म्हणजे एकाच हे पूर्ण पॅकेट आहे ना, त्याला नंतर नेटवर्क लेअरचा हेडर लागतो. नेटवर्क लेअर मध्ये काय लागणार? IP ऍड्रेस. आणि मग हा पूर्ण डेटा इथे, म्हणजे हाच पॅकेटला परत IP ऍड्रेस, इथे IP ऍड्रेसचा ऍड होतो. म्हणजे हा माझा झाला डेटा, म्हणजे हा वाला. आता हा परत ह्या जो पूर्ण पॅकेट आहे, पॅकेट म्हणजे वर्ड मी नाही म्हणजे नेटवर्क लेअर मध्ये जे पॅकेट आहे ते नाही बोलत आहे. इथे जो एवढा पार्ट आहे त्याच्या पुढे परत मॅक ऍड्रेस लागतो. असे हे हेडर्स आहेत ना, हे ऍड होत जातात. आणि हा मग डेटा. ठीक आहे, त्याच्यानंतर मग काय, हा जो असतो फ्रेम्स असतात, ह्या फ्रेमच्या फॉर्म मध्ये हा असतो, तो पॅकेटच्या फॉर्म मध्ये डेटा असतो. आणि हा जो डेटा असतो तो सेगमेंटच्या फॉर्म मध्ये असतो, सेगमेंट. आणि मग इथे तो डेटा काय होतो, 0101, म्हणजे हा पूर्ण जो लेअर आहे, हा पूर्ण लेअर, हा माझा एक मोबाईल आहे हा वाला. मग हा असा जातो.
ठीक आहे, इथपर्यंत. आता हा 0101 असा हा डेटा इकडे चाललाय, असा इकडे इकडे इकडे. मग परत इथे फिजिकल लेअर येणार. मग तिथे काय होणार, फिजिकल लेअर मध्ये हा डेटा 0101 करंट आला बिट्स आणि बाईट मध्ये, बिट्स मध्ये 0101 हा काय डेटा असेल तो त्या फिजिकल लेअर मध्ये. ठीक आहे, फिजिकल. नंतर माझा आहे डाटा लिंक लेअर. डाटा लिंक लेअर मध्ये काय होतं, परत हा जो डेटा आहे, हा जो असा सर्व आलेला, याच्यामध्ये काय होतं, मॅक ऍड्रेस एक होता आणि तो डेटा होता. तर मॅक ऍड्रेस इथे कट होणार, म्हणजे तो डेटा इथे ओपन झाला. ठीक आहे, त्याच्यानंतर मग परत काय होतं, परत हा कुठे डेटा लिंक मध्ये आला, हा डेटा लिंक लेअर मध्ये हा डेटा. त्यानंतर माझं कुठलं लेअर आहे, नेटवर्क. नेटवर्क. आता नेटवर्क मध्ये काय होतं, इथे आयपी आणि हा माझा डेटा. इथे आयपी ऍड्रेस कट होतो, म्हणजे तो पुढे पुढे जसं जातो, आता हा ह्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचलेला आहे तो, असं. ठीक आहे, त्याच्यानंतर हा कुठे आला, ट्रान्सपोर्ट. तर ट्रान्सपोर्ट मध्ये इथे काय होतं, याचं टीसीपीए की युडीपीए ते होतं, टीसीपीए की युडीपीए. आणि हा डेटा. ठीक आहे, हा डेटा. मग इकडे आल्यावर हा कॅन्सल झाला. आणि याच्यानंतर इथे काय होतं, हे काय, ठीक आहे, हा कुठला तो प्रोटोकॉल लागला असेल याच्या पुढे. ठीक आहे, हा इथपर्यंत आला. मग हा डेटा हे कॅन्सल होणार आणि मग विक्रमादित्यला इथे त्याचे 50 रुपये भेटतात. समजलं, हे सगळे लेयर्स आहेत आपले, हे वाले. इथे काय, ऍप्लिकेशन, हा प्रेझेंटेशन आणि हा सेशन. इथपर्यंत कोणाला काय प्रॉब्लेम? समजलं? हॅलो. येस मॅम. ओके ओके, ठीक आहे. तर आपण आज एवढाच अभ्यास करूया. मी दोन्ही रेकॉर्डिंग तुम्हाला शेअर करते आज किंवा उद्या. ठीक आहे, कालची आणि आजची. ठीक आहे.